स्माइल स्माइल इव्हिनिंग सगळ्यांचं आजच्या सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. वेलकम 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 यू ऑल. ओके, सो कलर आज में कुछ पॉझिटिव्ह फील हुआ. थोडं आपल्या आयुष्याकडे वेगळ्या अँगलने आपण बघायला लागलोय. येस ऑर नो? वन और टू शेअरिंग, देन विल गो अहेड. एनीवन रेज योर हैंड. कल और आज में कुछ तो भी हमें नई लर्निंग मिली, जिसके कारण हमारे जीवन में एक छोटा सा पॉजिटिवनेस आया है किसी के लाइफ में कुछ तो भी एक सिंगल लाइन जो हमारे लाइफ में. चॅटबॉक्स मध्ये नाही, मला इकडे हँडल्स करा, देन आय विल गिव्ह द चान्स टू स्पीक. हा, स्नेहा मॅडम अनम्यूट करा. स्नेहा मॅडम अनम्यूट करा, माईक ऑन करा. हा बोला. हॅलो. हॅलो, बोला मॅडम. ऐकू ऐकू येत आहे. येत आहे, येत आहे, बोला. हॅलो. हॅलो, ऐकू येत आहे, बोला. खूप छान. हो, खूप छान वाटलं आणि पॉझिटिव्हली सगळं थिंक करायला लागले मी. खूपच अपसेट होते, पण मी पॉझिटिव्ह आता हे झालं माझं थिंकिंग, चलो, त्यामुळे खूपच छान वाटलं. ग्रेट, थँक्यू. नूतन मॅडम. मला तर फारच फरक जाणवतोय. भरपूर निगेटिव्हिटी आली होती. आता जरा फ्रेश वाटते, पण कालचा दिवस सगळ्यात बेस्ट गेलाय मला. ग्रेट, काल छान. सेशन झाल्यानंतर खाली उतरले होते, तर खूप छान एक्सपिरियन्स होता कालचा. एनर्जेटिक. आता बघा, तुम्हाला एक खूप सरळ लोक सांग. आली होती सानिध्यामध्ये, पण मी खूप पॉझिटिव्ह होते त्यांच्यामध्ये. ग्रेट, वही तो बदलाव चाहिए हमें. हा. आज मी तुम्हाला लाईफ मध्ये एक मॅजिकल फॉर्म्युला देते. कुणाकुणाला वाटतंय की माझ्या जीवनात मला प्रत्येक क्षण आनंदाने जगायचंय? कुणाकुणाला वाटतंय? मला तो फार वाटतंय. ईच अँड एव्हरी मुमेंट तुमच्या लाईफ मधला आनंदाचा गेला पाहिजे. ओके, थँक्यू नूतन मॅडम. चलो, सगळ्यांना वाटतंय, अभिनंदन. आता त्याच्यासाठी मी तुम्हाला एक मॅजिक फॉर्म्युला देते आज. रेडी आहात मॅजिक फॉर्म्युलासाठी? आज मी तुम्हाला दोन अशा गोष्टी सांगते की आजच्या नंतर जर तुम्ही हा फॉर्म्युला फॉलो केला तर तुमच्या जीवनामध्ये फक्त बाहेरून जर एखादं दुःख आलं तर आलं, अदरवाइज आपको जिंदगी में कोई दुखी नहीं कर सकता. इतका पॉवरफुल फॉर्म्युला आता मी तुम्हाला सांगत आहे. पर उसके लिए आपका कमिटमेंट चाहिए. ओके, जे मी औषध देणार कडू असलं तरी घ्यावं लागेल. ओके, तर काय माहितीये का, फॉर्म्युला खूप सोपा आहे, सहज आहे आणि आनंदाचा आहे. फॉर्म्युला हा आहे, एक मिनिट, बऱ्याच लोकांना लिंक ओपन नाही होत वाटतं आज. लक्षात घ्या, रोज सकाळी जेव्हा आपण उठतो, सकाळी उठताना लवकर, आता मी आवाज नाही येत आहे, बाकीच्यांना येतोय का माझा आवाज? माय व्हॉइस इज क्लिअर? आवाज ओके आहे ना? ओके, ठीक आहे. पौर्णिमा मॅडम, आज सकाळी उठल्यावर तुम्हाला काय फिलिंग आली सांगा. सकाळ झाल्यावर काय वाटलं? सकाळी ऍक्च्युली मला रोज आहे ना खूप धडधडल्यासारखं होत होतं एक 2-3 आठवड्यापासून. म्हणजे मला कळत नव्हतं का होतंय, असं काही घडलं नव्हतं, पण तरी पण होत होतं. पण आज मी जेव्हा झुंबा करत होते, एक्सरसाइज करत होते, तर मला एकदम मी जशी बॅच आधी होते एटची 2 महिन्यापूर्वी एक तशी मिनिट का, फिलिंग बॅच आली एट वर एकदम लिंक ओपन नाही होते एनर्जेटिक. म्हणे. एकच मिनिट, मला जरा लिंक शेअर करू दे. बॅच 8 मध्ये लिंक ओपन नाही होत आहे म्हणतात आज. मीटिंग पासकोड मागत आहे, 1234 टाकायला सांगा ज्यांचं जॉईन नाही होत आहे. ओपन होते, फक्त पासकोड तुम्हाला टाकायचा 12345. ओके, कोण बोलत होता? मी बोलत होते. हा, बोला.
हा तर मला एक 2 आठवड्यापासून खूप जास्त असं मला कळत नव्हतं काय होतंय, पण मला लेफ्ट साईडला एक असं उगाच म्हणजे जरा धडधडल्यासारखं होतं. कशाची भीती वाटते ते कळत नव्हतं, पण वाटत होतं. असं काही घडलं नव्हतं की ज्याची मला भीती वाटावी किंवा टेन्शन यावं, असं काहीच घडलं नव्हतं, तरी पण मला होत होतं. पण आज मी सकाळी उठून जो एक्सरसाइज केला तो मी नेहमीच करते, पण आज मी केल्यानंतर मला एक्सरसाइज करताना सुद्धा किंवा जेव्हा मी आमच्या ज्या बॅच मध्ये वगैरे भेटले तेव्हा मला एक नॉर्मल फिलिंग आलं, जे मला 1-2 महिन्यापूर्वीपर्यंत येत होतं. खूप रिलॅक्स आणि असं शांत एक नॉर्मल वाटलं, म्हणजे खूप, थँक्यू, जे मला थँक्यू इतके दिवसात मॅडम. वाटत नव्हतं. ओके, थँक्यू. आता बघा, मी मंत्र देते तुम्हाला, पण मंत्र फॉलो करायचा आहे. औषध थोडं कडू आहे, पण घ्यावं लागेल. जीवनामध्ये प्रत्यक्ष आनंद राहायचा आहे. 2 मी असे रीजन देते कि जिसके बाद आज आप अपने जिंदगी के दुखों को कभी नहीं सुनेंगे. रोज सकाळी उठल्यावर जेव्हा आपण उठतो ना, डोळे उघडतो, तेव्हा आपल्यासोबत एक अभूतपूर्व घटना होत असते. ती कोणती माहितीये का तुम्हाला? गेल्या 24 तासामध्ये या पृथ्वीवरनं 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करत असतात आणि त्याच्यात आपला नंबर लागलेला नसतो. कभी सोचा हमने इस बारे में की या अख्ख्या पृथ्वीवरनं 10.5 लाख प्लस लोक पृथ्वीवरनं कायमचे टाटा बाय बाय केलेले आहे आणि आपण या पृथ्वीवर आहे. त्या क्रिएटरला आपल्याकडनं काहीतरी करून घ्यायचं आहे, म्हणून आपल्याला या पृथ्वीवर सकाळी काय ये कारण आज की इस दिन को सेलिब्रेट करने के लिए काफी है. 8 तास झोपायसाठी जातात, 16 तास फक्त आपल्याला सेलिब्रेशन मोड मध्ये राहायचं आहे. अरे त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये माझा नंबर लागलेला नाहीये. दिस इज द फर्स्ट रीजन टू सेलिब्रेट दैट डे. अब दूसरा कारण मैं बताने वाली हूँ आपको. आपल्या सोबत आपल्या घरातले सगळे लोक जागे झालेले आहे हे पाहून की त्यांचाही त्या 10 लाख लोकांमध्ये नंबर लागलेला नाहीये. आज आपण संपूर्ण कुटुंब आजचा दिवस जो आपल्या हातात आहे तो आनंदाने परिपूर्ण करण्यासाठी आज उठलेलो आहे. सो दिस इज द सेकंड रिझन टू सेलिब्रेट. मला सांगा, आजच्या नंतर या 2 रिझन मुळे जर तुमच्या सोबत आहेत तर काय जीवनामध्ये आलेला किती बिकट प्रसंग असेल तरी सुद्धा तुम्ही दुःखापासून दूर राहू शकाल की नाही? येस ऑर नो? सांगा, आता जीवनामध्ये दुःख येऊ शकतं का? फक्त हे 2 रिझन. मी याची मॅजिक ट्रिक दिली आहे तुम्हाला की जीवनात कितीही मोठं दुःख असेल पण या ट्रिक वापरून तुम्ही त्या दुःखाला दूर करू शकता की नाही करू शकता? क्यू करना है. कालची ट्रिक आठवून घ्यायची. एक श्वास घेतला, एक श्वास सोडला, एका श्वासाचं आयुष्य मागे गेलं आणि प्रत्येक श्वासासोबत एक एक दिवस निघून जातो. आणि म्हणून मग म्हातारं झाल्यावर वाटतं थोडा कुछ और समय मुझे मिला रहता ना तो जिंदगी कुछ और होती. 60 वर्ष काय केलं मग, 70 वर्ष काय केलं मग? म्हणून आहे त्या वर्तमानातल्या क्षणांना उधारी की जिंदगी नहीं जीना हमें, की बुढ़ापे में करेंगे जो है अभी मेरे सामने. जेही माझं वय आहे त्या वयात त्या क्षणांना न्याय द्या. त्या क्षणात आपल्या लोकांना प्रेम द्या. राग, तिरस्कार, द्वेष हा जेवढा बागळगाल तेवढं वाहून जाणार आहे आपण. आणि जीवन हे सुंदर जगण्यासाठी आहे, आनंदासाठी आहे. आणि जीवनामध्ये जर आनंद करायचा असेल ना तर वर्तमानातल्या या क्षणांना पॉझिटिव्हिटीची, आनंदाची, सुखाची ऊर्जा आपल्याला द्यायची आहे. तो एन्जॉय दिस डे ओनली. मग आपल्या हातात काय आहे सेलिब्रेशन साठी? ओनली अँड ओनली टुडे. तो जिंदगी कल नहीं करना है. कल करे सो आज कर और आज करे सो अभी और अभी करे सो इसी वक्त हमें खुश रहना है आणि नाऊ मध्ये जगायचंय. जेव्हा तुम्ही या वर्तमानातल्या क्षणांना पॉझिटिव्ह ऊर्जा द्याल, या 2 रिझननी आयुष्यातले बाकीचे सगळे दुःख तणाव निघून जाणार. आता आपल्या जीवनामध्ये एका नंतर एक घटना घडत असते. जीवन म्हणजे काय आहे? आवाज नाही येत आहे का? खूप लोकांचे मेसेज येत आहे. इज माय व्हॉइस इज क्लिअर? बाकीच्यांना क्लिअर आहे, ज्यांना नाहीये त्यांनी त्यांचं नेटवर्क चेक करावे. ओके, यस, थँक्यू. आता गंमत बघा, जीवन आपण जगत असतो ना, एका नंतर एक क्षण संपत असतात आणि त्याला आपल्याला कसं जगायचंय. तर प्रत्येक आजपासून आपल्याला, मी तुम्हाला सांगितलं होतं की
एक्टिविटी दिली है कि जो भी निगेटिविटी है आपके जीवन में उसको डिलीट करना है. तर आपल्या जीवनाप्रती आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांप्रती हे जे अफर्मेशन आहे ना पॉझिटिव्ह ठेवायला शिका. पॉझिटिव्ह ठेवायला शिका. तर जे तुम्हाला पाहिजे आहे ना राईट डाऊन ऑन द पेपर, एका पेपरवर लिहून घ्या की तुम्हाला ही गोष्ट पाहिजे आहे. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्हाला ती गोष्ट पाहिजे आहे जेव्हा तुम्हाला ती गोष्ट पाहिजे आहे तर मग ती गोष्ट मिळवण्यासाठी ये होंगा नाही होंगा असे विचार नाही. आय कॅन डू इट आणि ती गोष्ट माझ्या जीवनाचा भाग बनणार आहे. जीवनामध्ये काल आपण काय म्हटलं, यस आय कॅन डू इट म्हटल्याबरोबर आपली एनर्जी वाढलेली होती. आणि मग आय कॅनच्या मागे काय लावायचं, मुलांना सुद्धा तू हे करू शकत नाही असं बोलायचं नाही, तर यस यू कॅन डू ईच अँड एव्हरी मुमेंट ऑफ युअर लाईफ. तर आपल्याला काल आपण अफर्मेशन बघितले, तर याच्यामध्ये हे जे सगळे आहेत तर याच्यात त्यांनी इथे येऊन थांबलो होतो काल आपण. तर मासूर एमॉटननी एक प्रयोग केला, हा गुगलवर तुम्हाला नक्की दिसेल. त्यांनी 3 बॉटलमध्ये भात भरला, सारखाच भात भरला. आणि हा एक्सपेरिमेंट जेवढाही लोकांनी नंतर रिपीट केला ना, तुम्ही पण करू शकता, अगदी सगळ्यांचे रिझल्ट सेम आले. एका बॉटलवर त्यांनी भात भरून त्याच्यावर लिहिलं लव, एका बॉटलवर लिहिलं नथिंग आणि दुसऱ्या बॉटलवर लिहिलं हेट. आणि ज्या बॉटलवर लव लिहिलं होतं ते सगळे पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले. नथिंग वाल्याला उचललं एका कोपऱ्यात टाकून दिलं आणि हेट वाल्या बॉटलला जेवढं वाईट बोलता येत होतं की तू माझ्या जीवनात इतका वाईट आहे, असा आहे, जे काही शिवाय श्राप देता येत होता सगळं दिलं. स्क्रीनवर ए नावाने कोण रेषा ओढताय त्यांना विनंती आहे की स्क्रीनवर रेषा ओढू नये. थँक्यू. तर बघा, आपल्याला आपल्याही जीवनामध्ये काही लोक असे असतात की ज्यांना आपण खूप प्रेम करतो. त्यांना गमावणं म्हणजे आपल्या जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख असतं. आणि काही लोक जसं दूधवाला आहे, भाजीवाला आहे, आपण मॉलमध्ये जातो आणि आपल्याला तेवढ्या पुरतं ते कपडे वगैरे दाखवतात, ते नथिंगवाले लोक आहेत आपल्या जीवनातले. आणि काही लोक तर आपण आपल्या मनामध्ये असे बसवून ठेवले आहे की त्यांची आठवण आली की आपल्या तळपायच्या मस्तकात जाते. त्या व्यक्तीने 5 वर्षा पहिले, 10 वर्षा पहिले, 2 वर्षा पहिले, 1 वर्षा पहिले, 1 महिन्या पहिले तुम्हाला वाईट शब्द बोलले. पण जेव्हा जेव्हा त्या व्यक्तीची आठवण येते तर सगळ्यात पहिले काय आठवतं नूतन मॅडम सांगा, काय आठवतं अशा व्यक्तीचं? अनम्यूट करा. अनम्यूट माईक ऑन करा. तो माणूस आपल्याशी किती वाईट वागलाय हे पहिलं आठवतं. आणि त्याच्याने काय होतं? राग येतो, वाढते, आपल्या एनर्जी चेंज होते. म्हणजे त्या व्यक्तीने कधीतरी वाईट वागलेला आहे, 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, पण जेव्हा जेव्हा त्या द्वेषाच्या भावना म्हणजे तो व्यक्ती आठवतो तर आपल्याला द्वेषही आठवतो. म्हणजेच या 3, थँक्यू नूतन मॅडम, आपल्या जीवनामध्ये 3 प्रकारचे लोक असतात, लव, नथिंग आणि हेट. या 3 प्रकारचे लोक आपल्या जीवनात असतात. ज्याला प्रेम करतो, तर या प्रॅक्टिकल वरनं काय सिद्ध झालं, ज्याला प्रेमाचे अफर्मेशन दिला तो भात ताजा राहिला, नथिंग वाला थोडासा खराब झाला, पण हेट वाल्याला बुरशी लागली आणि पाणी सुटलं. का बरं हे घडलं? आपल्या अफर्मेशनचा अन्न आणि पाण्यावर इफेक्ट होत असतो. आणि म्हणून आजपासनं अन्न आणि पाण्याला आपल्याला थँक्यू म्हणून ग्रहण करायचं आहे. काय करायचंय? अन्न आणि पाण्याला तुम्हाला थँक्यू म्हणून ग्रहण करायचं आहे. त्या कपड्यांना काल मी सांगितलं थँक्यू में बहुत पॉवर आहे. यू कॅन चेंज द एनर्जी ऑफ एनिथिंग. जे मी प्रॅक्टिकल काल दाखवले, एका कपड्याला घडी घातल्याने त्याची एनर्जी बदलते आणि त्याला थँक्यू म्हणा, ग्रहण करा. तर आजपासनं ज्या ज्या वस्तू तुम्ही वापरताय किंवा कळत नकळत जो कुठला व्यक्ती आपल्या जीवनासाठी मदत करतो, जस्ट से थँक्यू टू हिम. आता बघा, शेतकऱ्यांनी जर पीक काढणं बंद केलं, आपल्या जीवनामध्ये काय होणार आहे? लक्षात घ्या की आता काही कमेंट इथे आल्या की जग खूप खराब झालेलं आहे.
जगामध्ये जशाच तसं वागावं लागतं असे काही आता कोणीतरी टाईप केलं. लक्षात घ्या, आपल्या जगाला सुधारवायसाठी तर आपण नाही आहे का आपली जबाबदारी दुनिया को बदलने की? नाही आहे. आपली जगाला बदलण्याची जबाबदारी नाहीच आहे. पहिले आपली स्वतःची तर जबाबदारी घेऊन घेऊ आपण, दुसऱ्या क्रमांकावर आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन घेऊ. बरोबर की नाही? लक्षात घ्या, आपली जबाबदारी काय आहे? माझं आरोग्य, माझ्या जीवनातलं परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य दुनियाच्या तेरले. बरोबर आहे की नाही? दुसरा महत्वाचा मुद्दा, आपल्या कुटुंबातील जेही लोक आहेत, जसं आता मी माझ्या 2 मुलांची जर जबाबदारी व्यवस्थित पार पडू नाही शकले, माझं पॅरेंटिंगचं सेशन चालू आहे, मोबाईलचा अतिरिक्त वापर नाही करायचा हे मी सांगत आहे, आणि माझा मुलगा जर 10 तास मोबाईल पाहत असेल, इज आय एम कोच? डेफिनेटली आन्सर इज नो. सुरुवात अपने से करो. मी तुम्हाला सांगते की रोज सकाळी त्या देवाला थँक्यू म्हणा, त्या क्रिएटरला थँक्यू म्हणा की त्यांनी आजचं आपलं जीवन दिला. आणि सकाळी उठून मी टेन्शन मध्ये राहत असेल, लक्षात घ्या, सुरुवात स्वतःपासून करा. मगाशी एका मॅडमने खूप सुंदर वाक्य सांगितलं. पॅरेंटिंग, त्यांची 2500 विद्यार्थ्यांची शाळा आहे, पॅरेंटिंगच्या क्लासमध्ये त्यांनी सुंदर वाक्य बोलले. जेव्हा आपण बदलतो ते कुटुंब बदलतं. बरोबर आहे? जेव्हा आपण बदलतो ते कुटुंब बदलतो. कुटुंब, असे प्रत्येक कुटुंब बदलला तर समाज बदलतो, आणि समाज बदलला तर देश बदलतो, आणि असा प्रत्येक देश बदलला तर या जगात विश्व मंगल्याची कामना केली जाऊ शकते. तो हमें दुनिया को नहीं बदलना है. प्रत्येकाने फक्त आपली आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतली ना, बदलाव धीरे होगा पर होगा जरूर. बरोबर की नाही? तर तो चेंज जो आपल्याला पाहिजे, जी पॉझिटिव्हिटी पाहिजे, त्याच्यासाठी सुरुवात पहिले आपल्यापासनं आपल्याला करायची आहे. तर आजपासून रोज सकाळी उठल्यावर काय सांगायचं आहे? असे 2 हात शाहरुख खान स्टाईल, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. थँक्यू देवा की तू मला आज जागर केलं आणि आजचा दिवस जगण्याची एनर्जी मला दिली, आणि थँक्यू, हीच एनर्जी तू माझ्या संपूर्ण कुटुंबाला दिली. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. एवढी ऍक्शन करून आजच्या दिवसाला सुरुवात करायची. ही काम, जरी आपला संध्याकाळी 5 वाजता क्लास आहे, पण उद्यापासून रोज सकाळी उठल्यावर ही ऍक्शन आपल्याला कृतीमध्ये आणायची आहे. किती असे लोक आहेत जे सूर्योदय बघत नाही, सूर्योदय बघत नाही, असे किती लोक आहेत? रोज सकाळी सूर्योदय माहित नाही केव्हा उगवला होता, कोणता रंग आहे. चला, बरेच हँड इमानदारीने रेज झाले की सूर्योदय बघत नाही. आता मी तुम्हाला आज दुसरा पॉइंट असा देते, दुसरा नियम असा देत आहे. दुसरा नियम हा आहे की तुम्ही जेव्हा 1 तास लवकर उठायला लागेल, जेवढे वाजता उठता, आज मी तुम्हाला मस्त फॉर्म्युला देते. 1 तास जर तुम्ही लवकर उठायला लागले, फक्त 1 तास, बरं, जर तुम्ही 6 वाजता उठत आहे, 5 वाजता उठताय, किंवा 5 वाजता उठत असेल तर 4 वाजता उठा, काही हरकत नाही. 1 तास लवकर उठा. त्याच्याने तुम्हाला काय भेटणार आहे? देखो, वो एंड तो पता है कब होने वाला है, हमें नहीं पता, कभी तो भी होने वाला इतना पता है. आता तुम्हाला गंमत सांगते की 1 तास जर लवकर उठले, एका महिन्यात 30 दिवस आहे, 31 दिवस आहे, या महिन्यात 29 दिवस आहे. आता 30 दिवस आपण राऊंड फिगर पकडले, 30 दिवस तुम्ही उठलात 1 तास लवकर, नॉर्मली जेवढं तुम्ही जीवन जगत होत्या त्या जीवनामध्ये तुम्हाला 30 तास बोनस भेटले जगण्यासाठी. फक्त 1 तास लवकर उठून राहिले तुम्ही. काय जास्तीचं भेटलं तुम्हाला? 30 तास जगण्यासाठी बोनस भेटला. म्हणजे कमीत कमी 1.5 दिवस एक्स्ट्रा लाईफ तुम्हाला जगायला भेटून राहिली आहे. कोण कहता है 24 घंटे का जीवन है? तुम्ही तर म्हणजे 30 दिवसांचा 1 महिना आहे, तुमच्यासाठी तो किती दिवसांचा झाला? 31 दिवसांचा झाला. ज्या याच्यात 31 दिवस उठायचं आहे. मॅडम, मला पण सकाळी 7 वाजता मुलांना डबा रेडी, 6:45 6:30 रेडी करावा लागतो. आपल्याला त्याच्या आधी उठायचं. आज
तुम्हाला माहिती असं आज सकाळी 5 वाजता शक्तिपात होता. आठवड्यातनं माझे 2 ते 3 दिवस अटुनमेंट मध्ये जातात आणि ते मी पहाटे उठून घेत असते. आणि ज्या दिवशी शक्तिपात असतो मला 4:30 ला उठावं लागतं. एरवी मी 4:45 ला उठते. ठीक आहे, 4 वाजता कोणाला डबा बनवायचा नसतो. सूर्योदय बघणं म्हणजे माझं तो म्हणणं नव्हतं, कारण प्रत्येकाच्याच फ्लॅट मधनं सूर्योदय दिसेल असं नाहीये. माझ्याही घरातनं आधी मला छान सूर्य दिसायचा, पण आता नाही दिसत, कारण आमच्या बाजूला कन्स्ट्रक्शन झालं, डबल स्टोरेज झालं, तर आमच्या घरातनं दिसणारा सूर्यच गायब, कारण इकडची दिशा पूर्व आहे. ते सूर्योदय पाहण्यासाठी मला मॉर्निंग वॉकला निघावं लागेल, तेव्हा दिसेल. तर फक्त तुम्हाला सांगायचा मुद्दा काय, दुसरा झोपता किती वाजता? 11:30 पर्यंत. आजचं सेशन 11:30 पर्यंत रात्री. ओके, तो लक्षात घ्या, लाइफ में जो भी होता है ना, उसको छोटे छोटे नियम नियम सांगता येते. कठीण आहे का? अंमलबजावणी करायला कठीण आहे का सांगा? सकाळी उठल्यावर थँक्यू म्हणा ना, की आजचा दिवस माझा सगळ्यात चांगला आहे. द्या ना ती एनर्जी. लक्षात घ्या, या जगामध्ये जे काही आहे ना, ते 2च प्रकार आहे. एनर्जी, एव्हरीथिंग इज द एनर्जी. ती एनर्जी एक तर पॉझिटिव्ह असते, नाही तर निगेटिव्ह असते. एनर्जीचे कसे फॉर्म आहे? निगेटिव्ह. एनर्जी नेव्हर डिस्ट्रॉइड. ती फक्त तिचं रूप बदलत असते, हे विज्ञानाने आपल्याला सांगितलेलं आहे. मग जर माझ्या विचारांमध्ये नकारात्मकता आहे, मला फक्त प्रयत्न करायचा आहे, त्याला चेंज करायचं आहे पॉझिटिव्हिटी मध्ये. सो उसके लिए रिझन ढूंढो ना. ते 2 रिझन तर मी तुम्हाला सांगितले आज, बरोबर की नाही? काफी है 16 घंटे के लिए खुश होने के लिए कि आज हम उठे और हमारा परिवार हमारे साथ में उठा है. इनफ रिझन. एवढ्या आनंदाचा क्षण, कारण लक्षात घ्या, तो क्षण केव्हा येणार माहित नाही, पण 16 तास आनंदी राहण्यासाठी माझ्या दृष्टीने तरी तेवढा एक कारण इनफ है. अब उस 16 घंटे को कैसे मैनेज करना, वो हम आगे भी सीखने वाले. तर लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये जे काही होतात तर त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायला सांगा. रोज अफर्मेशन ही जी सूचना आहे, ही आपल्याला सकारात्मक द्यायची आहे. जसं मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. हा माझा एक युनिव्हर्सल आहे. माझे 85 वर्षाचे योग शिक्षक होते, त्यांनी हा नियम दिला होता. मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. ते आमच्याकडे रोज सकाळी म्हणून घ्यायचे, आणि लिटरली हा मंत्र खूप चांगला काम करतो. दुसरा सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे ते अफर्मेशन. जसं मेरे पास आलिशान बंगला यो कार, आई एम हेल्थ मैग्नेट, आई एम मनी मैग्नेट, मैं जीवन में हर पल हर क्षण आनंदित रहती हूँ. या पद्धतीने अफर्मेशन द्यायचे आहे. अफर्मेशन पॉझिटिव्ह ठेवा. आणि ते तुम्हाला कसं ऐकायचं आहे? आपले अफर्मेशन 2 पद्धती सांगते मी तुम्हाला. अफर्मेशन तुम्हाला जी आवडेल ती पद्धत करा. एक तर तुम्हाला जे जे पाहिजे ते लिहून काढा कागदावर, आणि ते रेकॉर्ड करा, आणि रोज रात्री झोपताना आणि सकाळी तुम्हाला ते ऐकायचं आहे. का बरं? रोजचे अफर्मेशन चेंज झाले की युनिवर्स चेंज बदलून जाते, की नेमकं काय करायचं. बघा, इकडे तुम्हाला थोडा येलो साइड दिसत असेल या डोअरवर. दॅट इज माय विजन बोर्ड. मुझे मालूम है की मेरे आंखों के सामने मुझे क्या चाहिए. कुणाचा विजन बोर्ड रेडी आहे? तुमच्या डोळ्यासमोर असतो तो सतत. आहे का रेडी? डू यू हैव योर विजन बोर्ड, कि आपको ये साल में क्या करना है, कौन सी गाड़ी लेनी है, कौन सा घर खरीदना है, या 2024 मध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे? तुमचे स्वप्न तुमच्या डोळ्यासमोर आहे का? ज्यांचे आहे त्यांचं अभिनंदन, आणि ज्यांचं नाही आहे त्यांनी बनवा. आज सोचो कि आपको 2024 में क्या चाहिए, कौन सी हेल्थ चाहिए, कोणती गाडी चाहिए, कोणता घर चाहिए, ते तुम्हाला सगळं लिहिणं गरजेचं आहे. दिस इज माय विजन बोर्ड. हा जो येलो कलरचा तुम्हाला इकडे दिसतोय ना, हा बघा, माझा विजन बोर्ड इथे लागलेला आहे डोळ्यासमोर. नुसतं इथेच नाही लागलेला आहे, तर दुसरा उपाय जो मी सांगत आहे, असं येलो पेजेसचं बुक मिळतं मार्केटमध्ये. येलो पेजेसचं बुक मिळतं. त्या येलो पेजेसवर तुम्हाला रेड पेननी तुमचं रोजचे टार्गेट लिहायचे आहेत, आणि त्याच्या खाली एक सेंटेन्स टाकायचा आहे, आय एम कमिटेड टू अचीव ऑल दिस. काय करायचं आहे? आय एम कमिटेड टू अचीव ऑल दिस. थँक्यू सो मच गॉड. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. मला जे सगळं पाहिजे ते तू दिलं आहे, त्याच्यासाठी मी तुझी खूप खूप आभारी आहे. असं त्या गोल चार्टवर लिहून ठेवा, तुमच्या विजन बोर्डवर लिहून ठेवा. आणि रोज अफर्मेशन लिहिताना त्याच्या खाली, जरी आज ती अस्तित्वात नाहीये जीवनात वस्तू,
डेफिनेटली ते तुम्हाला लिहायचं आहे विजन बोर्डवर, पण येलो पेजवर रेड पेननी अफर्मेशन लिहायचे आहेत. ठीक आहे, येलो पेजवर रेड पेननी लिहायचं आहे, हे लक्षात घ्या. या रजिस्टरवर जरी लिहाल तरी सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने लिहायचं आहे, येलो पेजचा वापर करायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट. त्यानंतरचा दुसरा आता टॉपिक आहे आपला व्हिज्युअलायझेशन. बरोबर आहे, सेंटेन्स वाचता येतं ना सगळ्यांना? वाचा बरं. वाचलं? सगळ्यांनी वाचलं का? वाचलं ना? कोणाकोणाला हत्ती किंवा पांढरा हत्ती, काळा हत्ती डोळ्यासमोर दिसला? कोणाकोणाला दिसला त्यांनी मी टाईप करा बरं. अच्छा, ज्यांनी हँडरेस केले ओके, व्हिडिओ ऑन आहे त्यांनी हँडरेस केले. दिसला का हत्ती? वंदना मॅडम दिसला का हत्ती? ऋषिकेश सर दिसला का हत्ती? व्हिज्युअलाइज झाला का काळा पांढरा हत्ती? पक्का? ओके. पण वाक्य काय लिहिलं होतं तिथे? वाक्य काय लिहिलं होतं? सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. आणि तुम्ही काय केलं? हत्तीला व्हिज्युअलाइज करून टाकलं लगेच. आता लक्षात घ्या, असंच तर आपल्यासोबत होत असतं. आपल्याला पाहिजे एक असतं, पण सतत नको त्या गोष्टींचं व्हिज्युअलायझेशन आपल्या माइंड मध्ये होत असतं. आता साधी गोष्ट तुम्हाला व्हिज्युअलायझेशन उदाहरण सांगते. समजा एखाद्या दिवशी आपल्या मुलाला किंवा मुलीला यायला उशीर झाला, किंवा हसबंडला उशीर झाला, किंवा वाईफ बाहेर गेलेली आहे तिला उशीर झाला. 1-2 तास व्यक्ती नॉर्मल राहील, पण 2-2.5 तासात फोन लागत नाहीये. मग व्हिज्युअलायझेशन काय चालू होतं? काही झालं तर नसेल, विचारायला लागतो, एक थॉट चालू होतो. आणि 5 तास जर झाले तर डेफिनेटली काहीतरी वाईट झालेलं असेल, आणि यू कॅन इमॅजिन दॅट पिक्चर ऑल्सो. होतं आपलं असं? तुम्ही नकारात्मक गोष्टींचे पिक्चर क्रिएट करता का? कोण कोण करता? टाईप इन चॅट बॉक्स मी. जर असा नकारात्मक विचार आला की एखाद्या व्यक्तीला उशीर झालेला आहे, किंवा स्विमिंगच्या क्लासला पाठवतात मुलांना पण भीती वाटते, सायकल चालवायला देतात पण भीती वाटते, तो मुलगा सायकल चालवत आहे, आपल्या मनात भीती आहे, बरोबर आहे? मुलांना पोहायला टाकलेलं आहे, कुठेतरी भीती आहे, कहीं ना कहीं निगेटिव्ह व्हिज्युअलायझेशन हो रहा है हमारा. आणि लक्षात घ्या, मन चिंती ते वैरीन चिंती असं म्हटलं जातं. आणि कळत नकळत या नकारात्मक व्हिज्युअलायझेशनमुळे, मी तुम्हाला कारण उदाहरण सांगितलं ना, मुलगा जेव्हा नवीन नवीन चालायला शिकतो, छोटासा बाळ 1 वर्षाचा होतो आणि चालायला शिकतो, त्याच्या मागे धावणारी आई आणि आजी काय म्हणते? थांब पडशील, थांब पडशील, थांब पडशील. आणि तर मूल धप्पकन खाली पडतं. काय झालं? कारण त्या आईने सायकल चालवताना पण आपलं हेच व्हिज्युअलायझेशन होतं. मुलगा जेव्हा सायकल चालवताना कुठलीच आई त्याला म्हणत नाही, अरे तू चालवू शकतो, चालव, पुढे जा. अरे हळू चालव, पडशील. वाक्य कसे असतात आपले? अरे थोडं हळू चालव, पडशील. अरे सांभाळ, थोडं हळू चालव, पडशील. आपण प्रत्येक बोलत असताना त्याच्यासोबत नकारात्मक घटनांचं व्हिज्युअलायझेशन करत असतो. आणि ज्या घटनांचं सतत सतत नकारात्मक व्हिज्युअलायझेशन होतं, ती घटना प्रत्यक्षात वाटतं. आणि मग मला बरेच लोक फोन करतात, मॅडम हा विचार ना मला पहिलेच असं घडलेलं जाणवलं होतं आणि ती गोष्ट माझ्यासोबत घडली, असा मला फोन येतो. मॅडम हे जे घडलं ना, मला याची पहिलीच सूचना भेटलेली होती. दॅट वॉज नॉट युअर ती सूचना भेटलेली, ते तुम्ही केलेलं व्हिज्युअलायझेशन होतं, जे सतत व्हिज्युअलाइज केल्यामुळे तुमचं प्रत्यक्षात ते जीवनात उतरलेलं आहे. आणि म्हणून जर का कळत नकळत असे नकारात्मक व्हिज्युअलायझेशन तुमच्या लाईफमध्ये येत असेल, विचारांमध्ये येत असेल, तर कट कट कट, डिलीट 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 म्हणायचं. आजपासूनच मंत्र, नकारात्मक ऊर्जांपासून थांबण्यासाठीचा मंत्र कोणता आहे? कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. नाभीच्या समोर आपल्या जन्माची सुरुवात कुठून झालेली आहे? नाभीपासनं. तर त्या स्टार्ट पासूनच ती निगेटिव्हिटी कट करायची. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. ओके. त्यानंतर तिसरी गोष्ट आपल्या माइंडवर अफेक्ट करते, दॅट इज द मेडिटेशन. कोण सांगेल मेडिटेशन म्हणजे काय? एनीवन? व्हॉट इज मेडिटेशन? बोलायचं आहे. जेव्हा जेव्हा हे मी सांगते तेव्हा प्लीज, व्हॉट इज मेडिटेशन कोण सांगेल? काय आहे मेडिटेशनचा अर्थ? इकडे इकडे दिसले पाहिजे. इकडे 294 लोक आहे, इकडे मला दिसत नाही. इकडे हँड रेज करा म्हणजे मी तुम्हाला चान्स देईन.
कोणाला माहितीये मेडिटेशन काय आहे? कुणालाच नाही माहितीये. मेडिटेशनचा मराठी अर्थ ध्यान. आज काय नूतन मॅडमनी टार्गेट घेतलेलं आहे का सगळ्या प्रश्नांचं उत्तर द्यायला? हा, आधी अनंत सर काय आहे ध्यान मग सांगा. अनम्यूट करा. ध्यान एकाग्रता. करताना एकाग्र चित्त, डोळे मिटून बसणे आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे. येणारा श्वास आणि जाणारा श्वास. अच्छा, ही विपश्यनेची ध्यान व्याख्या धारणा सांगितली तुम्ही. ओके, विपश्यनेच्या ध्यानाची व्याख्या. ओके, ठीक आहे. हा, श्रुती मॅडम अनम्यूट करा माईक. हा, पीस ऑफ माइंड. पीस ऑफ माइंड म्हणजे ध्यान. ध्यान. येस. ठीक आहे, चला थँक्यू. तुम्हाला माहिती असलेल्या तुम्ही ध्यानाच्या व्याख्या सांगितल्या त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. आता लक्षात घ्या, मी जी तुम्हाला मेडिटेशनची व्याख्या सांगते ती तुम्ही आजच्या पहिले ऐकली नसेल. मेडिटेशन हे प्रत्येक क्षण आपल्या जीवनात सुरू असतं. म्हणजे डोळे बंद केले आणि तुम्ही मेडिटेशनला बसले तर सगळे विचार इकडे तिकडे फिरून येतात. त्यावेळेसच आपण सगळ्या दुनियेचे विचार फिरून येतो की नाही इन जनरल. जेव्हा ध्यानाला तुम्ही जाणीवपूर्वक बसता तेव्हा तुमच्या माइंडमध्ये अनेको विचार फिरत असतात. पण आता मी जी तुम्हाला ध्यानाची व्याख्या सांगत आहे ते म्हणजे प्रत्येक श्वासासोबत केलेलं ध्यान. प्रत्येक श्वासासोबत आपण एक कृती करतोय. प्रत्येक श्वासासोबत काहीतरी ऍक्शन चालू की नाही. आत्ताही तुम्ही बसलेले आहे, श्वास थांबलाय का? चला आज विश्रांती घेऊन घ्यायची, 1 तासाची श्वासाने म्हटलंय का? तो निरंतर सुरू आहे आपल्यासाठी. त्याने जर सुट्टी घेतली तर आपली सुट्टी होऊन जाणार आहे. आणि म्हणून प्रत्येक श्वासात केले जाणारं ध्यान, नजर हटी दुर्घटना घटी, हे वाक्य आपण बोर्डवर लिहिलेलं पाहिजे. आता ध्यान म्हणजे काय? एखाद्या कामावर लक्ष पुरवणं. समजा मी भाजी चिरत आहे आणि माझ्या बोटावर सुरी आली. का बरं आली ती सुरी? कुठेतरी माझं ध्यान त्या भाजी चिरण्यावर दूर गेलं म्हणून माझ्या बोटावर सुरी म्हणजे सुरी आली, माझं बोट कापलं. ठीक आहे. आता गाडी चालवताना एखाद्याची धडक लागली किंवा अपघात झाला, काय झालं त्या व्यक्तीच्याकडून? कुणाची तरी चूक आहे, कुणाला तरी भोगावी लागते. पण कशामुळे झाली ही घटना? कितीही मोठा जर अपघात घडत असेल तर ते त्यावेळेस त्या क्षणापुरतं त्याचं ध्यान तिथून डिस्टर्ब झालेलं आहे किंवा तिचं ध्यान तिथून डिस्टर्ब झालेलं आहे म्हणून ती घटना घडत असते. बरोबर आहे. बऱ्याचदा व्यक्तींना अशा घटनांना सामोरे जावं लागतं जिथे त्यांचा दोषही नसतो. अगदी परवाची गोष्ट आहे आमच्या शहरातले एक क्रिकेट टीम दुसऱ्या गावाला क्रिकेट खेळायला गेली आणि जाताना एका ऑइल टँकरने धडक दिली आणि 6 मुलं, अगदी तरुण मुलं त्या याच्यात ऑन स्पॉट गेले. कोणाचं लक्ष दुरुस्त गेलेलं होतं त्याच्यातनं दूर? चूक कुणाची होती? त्या क्षणी कुणाचं तरी ध्यान भटकलेलं होतं आणि इतक्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला. आणि म्हणून जीवनामध्ये जे काही तुम्ही करताय, आता हा क्लास करताय ना, तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या श्वासांची किंमत मोजताय या क्लासासाठी, जे कधीच वापस येणार नाही. या 10 दिवसात जेवढे 1 तासात श्वास घेता तेवढे 10 दिवसांच्या श्वासांची व्हॅल्यू तुम्ही या क्लासला देताय. आणि म्हणून मला लक्षात येतं की इथे जेव्हा तुमचे दुसरे मेसेज येतात ते मेसेज तेव्हाच येतात जेव्हा माझ्या शब्दांवर तुमचं लक्ष नसतं. कारण डोक्यात वेगळे विचार चालू. बरोबर आहे. म्हणून ध्यान जे काही तुम्ही करताय, मुलांना शिकवताय ना आनंदाने, तेव्हा त्यांच्याकडे लक्ष द्या. मेडिटेशन मी तुमचं घेणार आहे, शिकवणार आहे, पण सगळ्यात महत्वाचं जेव्हा तुम्ही वर्तमानात जगता तेव्हा त्या वर्तमानात जे काही काम करताय ना, पूर्ण 100% ध्यान, तुमचं एनर्जी, तुमचा फोकस त्याच गोष्टीवर टाका. तर तुमच्या जीवनामध्ये पुढचा क्षण, आज आपण कुटुंबात 4, 5, 6 लोक राहतो. खरंच आपलं आपल्या कुटुंबावर लक्ष आहे का हो? प्रेमाचं, रागवण्याचं नाही. ऑर्डर देण्यासाठी एकमेकांसाठी रेडी राहतो ती नाही बोलत आहे मी. खरंच जे काही आपण क्षण जगतोय कुटुंबासोबत ते क्वालिटी टाइम आहे का? की प्रत्येक दिवसाची एनर्जी जेव्हा रात्री झोपायला जातो आपण, तर आज एक तृप्ततेचं होतं की माझ्या जीवनातला आजचा दिवस ना खूप छान गेला. आपल्या जीवनात किंवा आपल्या कुटुंबाच्या जीवनात कुठला त्रास येईल, ट्रबल येईल, तेव्हा खरोखर आपण त्यांची हिंमत बनून त्यांच्या सोबत होतो का?
आजच्या दिवसात जो होऊन गेला ना, याच्या पुढे कसं जगलो, दॅट वॉज द 101%, 1000% दॅट वॉज द पास्ट. पण लक्षात घ्या, जीवन कुठे घडत आहे? फक्त नाऊ मध्ये, आत्तामध्ये, वर्तमानातल्या क्षणांमध्ये. कारण लक्षात घ्या, प्रत्येक श्वासाच्या मागे हा क्षण काय होऊन राहिलेला आहे? पास्ट मध्ये जातोय. मग आता जर मी आनंदाने जगले तर या क्षणांची एनर्जी माझ्या पास्ट मध्ये एक सुंदर मेमोरी म्हणून राहील. आणि इथे मी ऍक्शनवर वर्क केलं म्हणून माझ्या भविष्याची पण निर्मिती होणार आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही जे काम करताय, ज्याही फील्डमध्ये तुम्ही काम करताय, कोणी टीचर असेल, कोणी वकील असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी हाऊसवाईफ असेल, कोणी अभ्यास करत असेल, आता 299 लोक क्लासमध्ये आहे, त्याच्यापैकी प्रत्येक जण वेगवेगळ्या फील्डमध्ये असेल. पण या फील्डमध्ये जेवढेही तुम्ही जगत असाल ना, जर का तुम्ही या क्षणांना वर्तमानामध्ये जगायला लागलात आजपासून, एक नियम, इतकं प्रेम, इतकं सक्सेस आणि इतकं समाधान जीवनामध्ये येईल की ज्याची तुलना कशातही केली जाऊ शकणार नाही. आणि म्हणून आपल्याला जी काही एनर्जी द्यायची आहे ना, ती सकारात्मक द्यायची आहे, ती या वर्तमानाच्या क्षणांमध्ये द्यायची आहे. आजचा क्षण प्रत्येक श्वासासोबत संपतोय आणि म्हणून वर्तमानात काम कुठे करायचं? आजपासून वर्तमानातल्या या क्षणांमध्ये करायचंय. जेव्हा तुम्ही या वर्तमानात काम करायला लागेल, इथे ऍक्शन मोड मध्ये आहे आणि इथे तुमची ऍक्शन पॉझिटिव्ह आहे, तर 101% तुमच्या जीवनात येणारा रिझल्टही सकारात्मक, आनंदी आणि पॉझिटिव्ह येणार आहे. जिसे कोई भी नहीं रोक सकता, तो आनंदाचा रिझल्ट तुमच्या जीवनात आणण्यापासून कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. पण त्याच्यासाठी जादूची छडी नसते. प्रत्येकाने आपल्या जीवनाच्या ऍक्शन प्लॅन मध्ये स्वतः पार्टिसिपेट व्हायचं असते. यू हॅव टू क्रिएट युअर ओन ऍक्शन प्लॅन. ओके, तर आता व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट हे तुम्हाला आजचा होमवर्क आहे की तुम्हाला लिहून काढायचं आहे, त्याचं अफर्मेशन मध्ये रूपांतर करायचं. आणि का करायचंय? मी जी गोष्ट सांगते ती का करायचंय? कारण 21 दिवस जर तुम्ही आता आपल्या ब्रेनला हे दिलं आणि 21 दिवस जर तुम्ही प्लॅन केला, तर हा जो आपला ब्रेन आहे ना, याला हे जे ब्लू कलरच्या लाईन्स दिसतात ना, याला म्हणतात न्यूरो पाचवे. काय म्हणतात त्याला? न्यूरो पाचवे. आणि हे जे न्यूरो पाचवे आहे, याला जेव्हा एखादी गोष्ट सतत 21 दिवस सांगितली जाते, तर ती गोष्ट तुमच्या हॅबिट्स मध्ये चेंज होते. हे ब्रेन सायन्स सांगतो तुम्हाला की जी कुठली गोष्ट तुम्ही रिपीटेडली 21 डेज फॉलो करता, इट विल बिकम इन युअर हॅबिट. आणि 90 दिवस जेव्हा करता, तेव्हा ती गोष्ट प्रत्यक्षात तुमच्या जीवनात येत असते. सो आर यू रेडी? आने वाले 21 दिन अपने जीवन में पॉजिटिविटी लाने के लिए कौन कौन रेडी आहे? टाइप इन चॅट बॉक्स, यस आय एम रेडी. आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी तुम्ही रेडी आहात का? तर आताचा माझा होमवर्क आहे, तुम्हाला आत्ता जस्ट नाऊ मे करना आहे. हा जो होमवर्क आहे ना आत्तामध्ये, तुमच्या जीवनातल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, त्या जबाबदाऱ्यांचा क्रम तुम्हाला लिहायचा आहे. लिहा बरं. मी 5 मिनिटं तुम्हाला देत आहे. या 5 मिनिटांमध्ये सगळ्यांनी लिहायचं आहे. ज्यांना खरोखर या क्लासचा फायदा घ्यायचा आहे, कंपल्शन आहे, मला बघायचं नाही. या ऍक्शन प्लॅनवर तुमच्या जबाबदाऱ्या लिहून काढायच्या आहेत. राईट डाऊन. ज्या कुठल्या जबाबदाऱ्या आहे, घर बांधायचं आहे, गाडी घ्यायची आहे, मुलांचं शिक्षण करायचं आहे, काय काय जबाबदाऱ्या राईट डाऊन. पहिल्या 10 जबाबदाऱ्या लिहा ज्या तुमच्या जीवनात आहे महत्वाच्या. राईट डाऊन. आता जबाबदाऱ्या लिहायच्या. जे जे लोक तयार आहेत ना, स्वतःशी फुल कमिटेड, राईट डाऊन ज्या ज्या जबाबदाऱ्या आहे. जस्ट राईट डाऊन. खूप महत्वाचं प्रॅक्टिकल आहे, कारण याच्यानंतर जे मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, एका क्षणात लाईफ मध्ये मॅजिक होणार आहे. आता लिहायला सांगितलं तर व्हिडिओ बंद करून बसू नका. लिखना है आपको. संदीप सर लिहा जबाबदाऱ्या काय आहेत, बसू नका.
हे बुवाचं कीर्तन नाही फक्त ऐकायचं आणि सोडून द्यायचं. हा ऍक्शन मोड प्लॅन आहे. मी तुम्हाला प्रत्येक ऍक्टिव्हिटी करावी लागेल असं सांगितलंय. देन यू कॅन फील द चेंज इन युअर लाईफ. सो राईट डाऊन. जिम्मेदारी है, लिखो खुद की. वहीतच लिहायचं आहे, इथे चॅटबॉक्स मध्ये नाही लिहायचंय. लिहा पटापटा जे काही नोटबुक पेन घेऊन बसलेले आहे. आयफोन 5 आहे की नाही? जबाबदाऱ्या लिहायच्यात जे आयफोन नावाने जॉईन झालेले आहेत. नूतन मॅडम डन झालंय का? थोडा बाई हँड रेज करा बरं. कुठे आहे तुम्ही नूतन मॅडम? हा चला लिहा वाचा बरं थोडेसे 5 जबाबदाऱ्या. अनम्यूट करा, अनम्यूट करा. ज्यांच्यात आले त्यांनी हँड रेज करा. मी ते पुढची गंमत सांगणार आहे तुम्हाला. माझी मुलगी ऐश्वर्या आहे, तिचा मराठी पिक्चर येतो पहिला, व्हेरी तिला गुड. सपोर्ट करते. छान. आणि मुलगा ऋषिकेश आहे, त्याची नाईट शिफ्ट आहे तर ती मॉर्निंग मध्ये व्हावी त्यासाठी प्रयत्न करते. ओके. आणि दुसरं म्हणजे आता मुलं मोठी झाली तर त्यांच्या लग्नाचा विचार चालू आहे. आणि सोसायटीमध्ये थोडस इकडे तिकडे झाले ते सरळ करण्याचा प्रयत्न करते. माझं बस लेझिम बस पथक आहे. बस 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 मॅडम, मला पहिल्या 4-5 मधनच रिझल्ट येतो. त्यांच्या आता तुमच्यासाठी नक्की ऐका पुढचं काय आहे. ठीक आहे. नेक्स्ट. हा अनंत सर वाचा तुमच्या पहिल्या 5-6 जबाबदाऱ्या. आनंदाने जीवन जगणे, हा भाचीच्या लग्नात मदत करणे आणि मुलामुलीचे लग्न करणे आणि सर्वांची आपुलकीने. ओके ठीक ठीक. थँक्यू सर. मी पुढचं वर्क बघते. हा गौरी सर, गौरी मॅडम अनम्यूट करा. मुलांचं शिक्षण पूर्ण करायचं आहे, व्हेरी गुड. घर बांधायचं आहे, व्हेरी गुड. गाडी घ्यायची आहे. व्हेरी गुड. चल चल थँक्यू थँक्यू का. हा अलका लगाटे मॅडम बघा आता पुढची गंमत सगळ्यांसाठी आहे का. वाचा वाचा जबाबदाऱ्या वाचा. हा अलका मॅडम वाचा लवकर. हा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे. व्हेरी गुड. एकच जबाबदारी आहे तुमची, बाकी सगळ्या पूर्ण झाल्या का? बाकी सगळं पोरं करतील त्यांचं ते. चला ओके ओके थँक्यू थँक्यू. चला आता तुम्हाला गंमत पुढची. ठीक है. आता आपण बाकीच्या जबाबदाऱ्या बघितल्या. अब ये क्यों किया हमने, ये प्रॅक्टिकल का महत्व समजेंगे. आता बघा नूतन मॅडमची जबाबदारी किंवा अजून त्याच्यानंतर 1-2 जणांनी ज्या जबाबदाऱ्या हे केल्या, तर त्याच्यामध्ये काय होतं तुमच्या जबाबदाऱ्यामध्ये? दुनिया को खुश करने की सारी जिम्मेदारी मेरी है. पोरांचं करायचं आहे, घर बांधायचं आहे, गाडी घ्यायची आहे, वॉटेवर सगळ्यांच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या होत्या. तुमच्या त्या लिस्ट मध्ये नूतन मॅडम कितव्या क्रमांकावर होत्या हो तुम्ही? तुमच्या लिस्ट मध्ये तुमचा क्रमांक कितवा होता? अनम्यूट करा. कुठे गेल्या नूतन मॅडम? दिसत नाही मला. अनम्यूट करा. कितव्या क्रमांकावर होत्या? नंबरला होते मी. 8 नंबरला माझा नंबर होता. 8 नंबरला तुमचा नंबर होता. काही काहींच्या लिस्ट मध्ये तर अख्खी लिस्ट संपून जाते 10ची, पण त्यांचं अस्तित्वच, त्यांचं जीवन तुमचं, देह तुमचा, आणि तुमच्याच लिस्ट मध्ये तुम्ही नाही. सारे दुनिया को खुश करने की मेरी जबाबदारी है. लक्षात घ्या. जोपर्यंत या देहात प्राण आहे तोपर्यंतच हे सगळे नातेवाईक आणि जग माझ्यासाठी आहे. ज्या क्षणी माझ्या देहातनं प्राण निघून गेला, माझ्यासाठी सगळे नातेवाईक संपलेले आहे आणि त्यांच्यासाठी मी संपलेले आहे. त्यांच्यासाठी एका फुटातलं अस्तित्व आणि माझ्यासाठी तर काहीच नाही उरलेलं आहे. आणि म्हणून ज्या दिवशी विचार करा तुम्ही तणाव मध्ये असता किंवा आजारी असता, त्या दिवशी तुम्ही तुमचे काम यशस्वीपणे करू शकता का? करू शकता का कोणीतरी? ज्या दिवशी तुम्ही आजारी आहे, एखादी महिला आजारी असली घर अस्वस्थ होऊन जातं, अस्वच्छ होऊन जातं. आणि एखादा पुरुष आजारी असला, जर तो कमावता असला आणि तो आजारी असला, तर त्या घराची आर्थिक परिस्थिती ढासळते. आणि म्हणून जीवनात प्रत्येक श्वास जगत असताना सगळ्यात पहिले तुमच्या आरोग्यावर लक्ष द्यायचंय. का बरं लक्ष द्यायचंय? जेव्हा तुम्ही 100% आनंदी असणार आहे, पूरी तरह खुश रहने वाले हो, समाधानी सेहतमंद रहने वाले हो, तर तुमच्यावर असलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही 100% निभवू शकणार आहे. तुम्हीच आजारी आहे, तुम्हीच मनातनं दुःखी आहे, तुम्ही तणावात आहे, तर काय तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या आनंदाने
निभावू शकणार का? इसलिए आज से थोड़ी लिस्ट बदलनी है. सारे परिवार का हमें करना है, नहीं किसी को भी नाहीये, पण सगळ्यात पहिले तुमच्यासाठी तुम्ही, माझ्यासाठी मी. का? कारण जोपर्यंत माझ्या या देहामध्ये प्राण नावाची ऊर्जा आहे ना, तेव्हापर्यंत माझं अस्तित्व आहे. आणि म्हणून माझा आहार, माझं आरोग्य, माझं जीवन आनंदी ठेवणं माझी पहिली जबाबदारी आहे. आणि ती जर आपण चांगलं असेल, बघा तुम्ही आनंदी असले की 10 संकटांचा सामना करू शकणार आहे. तुम्ही आरोग्य संपन्न असले तर 10 मोठे काम पूर्ण करू शकणार आहे. पण अनारोग्याचं शरीर आणि टेन्शन मधलं माइंड याच्यात कुठलंही ऍक्शन होत नाही. ते फक्त काम असतं आणि कामाचा आनंद त्यात नसतो. जीवनात प्रत्येक श्वासाला जर आनंदाची ऊर्जा द्यायची असेल ना, तर पहिले खुद अंदर से हैप्पी होना चाहिए. आणि ते अंदर से हैप्पी होने के लिए सगळ्यात पहिले आपल्या आरोग्यावर आपल्याला भर द्यायचा आहे. आणि आरोग्यावर भर देत असताना काही नियम आपल्याला आपल्या जीवनामध्ये आत्मसात करायचे आहेत. जेवण करताना सगळेजण की उपास तपास करता, डायटिंग बिटिंग वर आहे का कोणी? चला, जे असतील डायटिंग वर काही हरकत नाही. सगळ्यांसाठी एक सूचना आजपासून आहारासाठी, कारण रेकी कौन्सिल ऑफ इंडियानी रेकी लेव्हल 1च्या क्लासमध्ये आहार हा एक टॉपिक ऍड करायला आम्हाला सूचना दिलेल्या आहे. मी स्वतः रेकी कौन्सिल ऑफ इंडियाची व्हाईस चेअरमॅन आहे. तर त्याच्यात तुम्हाला एकच सांगते, आहारासाठी पहिला नियम, जेव्हा तो आहार इथे जातो ना, इथे इथपर्यंत येतो, तेव्हा स्वतःला एक क्वेश्चन विचारा, हा आहार माझ्या पोटात जाऊन मला आरोग्य देणार आहे की अनारोग्य? देन यू कॅन डिसाइड उसको खाना है की छोड़ देना है. आपल्याला एवढं नॉलेज सगळ्यांना आहे, काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे. की रोज समोसे खाल्ल्याने फॅट वाढणार आहे, वी नो दॅट. मग तो आहार इथपर्यंत येताना स्वतःला प्रश्न लावून लॉक करून द्यायचं की हे माझ्या शरीरात जाऊन, कारण जिभेवर किती मिनिटं राहिलो अन्न? 1 मिनिटे राहत नाही, त्याच्याही पेक्षा काही सेकंद राहतं. पण त्याला पोटात पचवायला तो जेवढा चुकीचा आहार आहे तेवढाच पचवायला जास्ती वेळ लागतो. मग इथेच लॉक लावायचं की हे मला आहार आरोग्य देणार आहे की अनारोग्य. पहिला नियम लिहून द्या आहाराचा. दुसरा नियम, आपल्या शरीरातला सगळ्यात टणक अवयव कोणता? कोण सांगेल? हार्डेस्ट पार्ट आपल्या याच्यातला कोणता आहे? हा, स्वाती मॅडम बोला. दात. दात. थँक्यू, थँक्यू. सगळ्यात कठीण अवयव दात आहे. आणि आपले आतडे किती सॉफ्ट आहेत? स्मॉल इंटेस्टाइन, लार्ज इंटेस्टाइन किती स्मूथ आहे, ते किती सॉफ्ट है. पर हम क्या करते हैं पता है अपनी जिंदगी में? दांतों का काम आतों को दे देते हैं. एवढी घाई असते. आपली संस्कृती काय सांगते? एक घास 32 वेळा चावला गेला पाहिजे. किती वेळा चावला गेला पाहिजे? एक घास 32 वेळा चावला गेला पाहिजे. आणि आपण काय करतो? दातों का काम, ते दात कशासाठी दिलेले आहे? जर आपण विज्ञानाचा विचार केला तर पचनाचं कार्य कुठे चालू होतं? अन्न कुठे पचतं सांगा बरं? टायपिंग चॅट बॉक्स. अन्न कुठे पचतं? ऑर्गनचं नाव लिहा बरं. कोणाला माहिती आहे का? नाही तर हँड रेज करा ज्यांना माहिती आहे त्यांनी. अन्न कुठे पचतं? सबका जवाब गलत है. ज्यांनी जठर लिहिलंय, पोट लिहिलंय, आतडी लिहिलंय, सगळ्यांचं उत्तर रॉंग आहे. सगळं चुकले. आता तुम्ही म्हणाल कसे चुकले मॅडम? आम्हाला विज्ञानात तर तेच सांगितलं. बघा, तुम्ही फक्त तेच लक्षात ठेवलंय. शेवटचं यकृत बिकृत सगळे सोडून द्या, काहीच नाही. एकच उत्तर थोडस बरोबर भेटलंय. अन्नाच्या पचनाची सुरुवात ही तोंडातल्या सलायवा, जेव्हा त्याच्यात तुम्ही अन्न 32 वेळा चावता, तर जे पाचक रस, जे डायजेस्टिव्ह ज्युसेस ते पोटात निर्माण होतात ते वेगळे, पण सलायवा त्याच्यात मिक्स झाला, आपला लाळ मिश्रित झाल्यानंतर पचनाची खरी सुरुवात, जर चांगलं डायजेशन पाहिजे तर ती तोंडापासून सुरुवात होते. आणि तोंडापासून अन्न चांगलं पचवायचं असेल तर त्या घासाला चांगलं एन्जॉय करत करत चावून चावून खायचं असतं.
आणि म्हणून अन्नाच्या पचन पोटात नाही होत, तर ते तोंडापासून सुरुवात होते. आणि म्हणून आजपासून अन्न किती वेळा चावायचं आपल्याला? 32 वेळा. दातांचं काम दातांना करू द्या. विचार करा, आपल्या आतडे जे तुम्ही एखाद्या व्हिडिओ मध्ये बघितले असतील किंवा शाळेत शिकलो, किती सॉफ्ट आहे आपले आतडे. आणि एवढं आपण त्या मैद्याचे पदार्थ, साखरेचे पदार्थ किंवा तळलेले कडक पदार्थ, चिवडा सगळा घाईघाईत जेवतो आणि सगळं त्या छोट्या छोट्या नाजूक आतड्यांवर किती ओझं देतो. आणि थोडा विचार करा ना, अजून किती वर्ष तुम्ही दिलेला त्रास तुमचे ते नाजूक आतडे सहन करणार आहे. मग वयाच्या नुसार का बरं आजकाल 40 झाली की आरोग्याच्या समस्या येतात. दुसरं सगळ्यात महत्वाचं, आपण जेवतो रोज. त्या जेवणानंतर असं समाधान कुणाकुणाला वाटतं की नाही, आज जेवण खरंच खूप छान झालं? कुणाकुणाला वाटतं? व्हेरी गुड. ज्यांना वाटतंय त्यांचा अभिनंदन. ते नूतन मॅडम तुमच्या पर्सनॅलिटीकडे पण वाटतं की तुम्ही जेवणाचा आनंद घेता म्हणून. ओके, तर जेवणाला तृप्ततेचा आनंद द्या. आणि लक्षात घ्या, अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणणारी आपली संस्कृती आहे. त्या अन्नाचं पहिले आभार माना. आणि जेवणाचा एक सुंदर नियम आहे, जेवढी भूक आहे नॅचरोपॅथीच्या नियमानुसार आणि आयुर्वेदाच्या नियमानुसार जेवढी भूक आहे त्याच्या अर्धच जेवायचं. कंठस्थ ढेकर येईपर्यंत जेवण करायचं नाही, या चांगलं आरोग्य पाहिजे तर. जेवढी भूक आहे त्याच्या अर्ध जेवा. वाटल्यास 2 वेळा जेवत असाल तर 4 वेळा जेवा. कंठस्थ जेवण करायचं नाही की ते ढेकर यायलाही जागा नाहीये. गॅस, अपचन आणि त्याच्यानंतर पोटामध्ये ऍसिडिटी जी आपल्या गळ्यापर्यंत येत असते, पित्त, हे सगळे त्रास आहारामुळे होत असतात. लक्षात घ्या, कुठल्याही लाईफस्टाईलला जर तुम्हाला वजन जरी कमी करायचं असेल तर 70% हा जो आज रिझन आहे ते 70% कशामुळे आहे? तुमच्या आहारावर डिपेंड आहे तुमचं आरोग्य. 30% ओनली डिपेंड ऑन युअर एक्सरसाइज. 30% आता अर्धा भाग जेवण केलं, एक भाग तोही 45 मिनिटानंतर पाणी प्यायचं. आणि जेवण आपल्या पोटामध्ये पाव भाग हा नेहमी रिकामा ठेवायचा. कशासाठी? जेव्हा आपलं अन्न पचनाची प्रक्रिया चालू होते तेव्हा ते जे डायजेस्टिव्ह ज्युसेस तिथे निर्माण होतात आणि ते त्याच्यामुळे जो गॅस बाहेर पडतो, तर त्याला खेळायला जागा पाहिजे. आणि तो नसला की मग का बरं शतपावली करायला सांगतात आपल्या संस्कृतीमध्ये रात्री जेवल्यानंतर, दुपारी जेवल्यानंतर? कारण ते अन्नाची पचनाची प्रक्रिया, जी आपण अन्न ग्रहण केलेलं आहे ते तिथे थांबू नये. आता आपल्या जठराचा आकार किती मोठा आहे सांगा बरं, कोणाकोणाला माहिती आहे आपल्या जठराचा आकार किती मोठा आहे? कारण नुसतं रेकी शिकून होणार नाही, मुठ्ठी इथला आहे आपला जठर. आणि आपल्या ताटातलं अन्न किती मोठं असतं, थोडा विचार करा बरं. उसके तुकडे तुकडे भी कर दोगे तरी किती जठराला जागा लागेल? पोट एवढंस आणि आपलं जेवण एवढं. मग विचार करा, ते अगदी गळ्यापासनं जठर आणि बाकी ते कसं ढकलल्या जाईल. आज ज्या मोठ्या लेवलवर आहाराच्या आजारात वाढलेले आहे ते सगळ्यात मोठं आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे. तर आहारामध्ये आपल्याला हा एक चेंज करायचा आहे की आपल्याला अर्ध पोट जेवायचं आहे. आणि जेवल्याबरोबर कोणीही पाणी प्यायचं नाही. त्याचं पण सायंटिफिक रिझन हे आहे की अन्न पचनासाठी शरीरामध्ये अग्नी प्रदीप्त झालेला असतो. आता आग पेटलेली आहे, त्याच्यावर तुम्ही काय केलं? पाणी ओतलं, काय होणार? आग विझणार. अगदी त्याच पद्धतीने तो जो आहार आपण घेत असतो त्याची अग्नी प्रदीप्त झालेली ती विझला की मग डायजेशन चांगलं होत नाही. आणि डायजेशन जर चांगलं झालं नाही तर मग विविध आजार होतात. बाळासाहेब ठाकरे यांनी एक सुंदर वाक्य म्हटलेलं होतं. त्यांचं एक भाषण मी ऐकलं होतं आणि त्यांचं एक वाक्य होतं की मला राजकारणाच्या जे काही पक्षाच्या प्रचारासाठी खूप फिरावं लागायचं, अनेक ठिकाणचं मला पाणी प्यावं लागायचं, माझ्या जेवणाच्या वेळा चुकत होत्या आणि पाण्याचे प्रकारही बदलत होते. आणि त्याच्यामुळे एक दिवस पोट बिघडलं, आतडे बिघडले, शरीराची संरचना बिघडली आणि त्याच्यासोबत हळूहळू माझं आरोग्य बिघडलं. ती त्यांची मजबुरी होती, पण आपल्याला कोणी मजबूर केलेलं नाहीये.
घ्यायची मग आजपासून आपल्या स्वतःची जबाबदारी आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी. थोडासा बदल आणि आपल्या कुटुंबाचं स्वास्थ्य, दवाखान्याच्या चक्रा वाचत असतील तर किती छान होईल. करायचंय? यस. ग्रेट. सो आज ही हम इस काम पे लग जाएंगे की आपण आपली आणि आपल्या कुटुंबाची सकारात्मक जबाबदारी घेणार आहे. आणि त्याआधी दुनियाला खुश करण्याच्या आधी आपल्याला स्वतःला पहिल्या क्रमांकावर आणून नवी लिस्ट तयार करायची. बघा, स्वतःला पहिल्या क्रमांकावर ठेवून आजपर्यंत शेळी म्हणजे महिलांचं विशेष करून बासा खाना अपने लिए, ताजा खाना परिवार के लिए, बंद करू हे सब. आणि तिसरं कारण तुम्हाला आनंदाचं का बरं जगायचं, आज मी जे सांगत आहे आजचा जो अजून मुद्दा, प्रत्येक मुद्दा लिहून घेत चला किंवा लक्षात घ्या. कुणाला वाटतं की मेरे जिंदगी में कुछ कमी है, उसका आंसर मैं अभी आपको दूंगा. कुणाला वाटतं, हँडल्स करा बरं. मला वाटतं कुछ कमी है मेरी जिंदगी में. ओके, तुमच्या ऑनेस्टीसाठी सलाम आहे माझा. थँक्यू. एक्सेप्ट करणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या, आजपासून हे वाक्य तुमच्या माझ्या पुढच्या वाक्यानंतर हे वाक्य डिलीट होणार आहे गॅरंटीनी. कसं माहितीये का, गॅरंटी देते मी माझ्या. आता लक्षात घ्या, जो जिंदगी आप जी रहे हो किसी का सपना है, किसी का तो ड्रीम लाईफ आहे. तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल किंवा स्वतःच्या घरात राहत असाल, पण तुमच्या जवळ डोक्यावर छत आहे. आज असे किती लोक आहे जे रस्त्यावर उघडं त्यांना राहावं लागतं. मग तुम्ही जे जीवन जगताय ते कोणाचं ड्रीम लाईफ आहे की नाहीये? तुमच्या जो स्वतःची टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, पण एखाद्या सायकल चालवणारा किंवा पायी चालवणारा तुमच्याकडे बघतो तेव्हा ते जीवन त्याचं ड्रीम लाईफ आहे. आणि म्हणून मेरे पास इस बात की कमी है ये मत छोड़ दो. बघताना थोडं यशासाठी काम करायचंय मी तुम्हाला, पण जीवन आत्ता वर्तमानात जगताना समाधान मात्र ठेवायचं आहे. जो नहीं है उसके लिए रोना छोड़ दो, जो है उसके लिए एक बार तो थैंक यू कह दो. जो नहीं है उसके लिए रोना छोड़ दो, जो है उसके लिए थैंक यू बोलना चालू कर. त्याचं रिझन तुम्हाला सांगते. एक सुंदर मी इमेज बघितली होती, मी ती नेटवर सर्च करते, पीपीटी मध्ये टाकायला मला भेटली. आज आपल्याला जी गोष्ट नाहीये ना त्या कमतरतेसाठी आपण रडतो. एक 12-13 वर्षाच्या मुलाचा फोटो होता तो, मी नेटवर बघितलेला. आणि त्याला गुडघ्याच्या पासनं पाय नव्हते आणि त्या मुलानी चॉकनी जमिनीवर बसलेला होता आणि चॉकनी ते पाय ड्रॉ केलेले होते. त्या मुलाने चॉकनी दोन्ही पाय ड्रॉ केलेले होते. विचार करा, जे त्याचं स्वप्न आहे ते आपण प्रत्यक्षात जगतो आहे. कधीतरी त्या पायाला थँक्यू म्हणायला शिका. जो भी हमारे पास है उसके लिए थँक्यू बोलो. आज आपल्या कुटुंबात आपला जोडीदार सोबत आहे, भला हो बुरा हो जैसा भी हो, पर हमारे पास है तो. विचार करा, जे सिंगल पॅरेंट किंवा एकाकी जीवन जगताय, आज आपल्यासोबत आहे. कुठलाच व्यक्ती पूर्णपणे चूक किंवा बरोबर नसतो, पर हमारी जिंदगी में हमने क्या किया मालूम है, की बदलाव की फॅक्टरी चालू कर दी. समोरच्याने असं वागलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, त्यांनी जीवन नसतं. लक्षात घ्या, जो है उसमें आपको जिंदगी में खुश रहना सीखना. कारण जे जीवन आहे ना, का बरं, कारण प्रत्येक क्षणाला जीवन वाया चाललंय हो. आणि म्हणून आजचा जीवन जे आहे ना माझं, आजच्या दिवसाला आनंदी बनायचं. तर आज जे आपण पॉइंट बघितले वो सफिशियंट है क्या आज के दिन खुश रहने के लिए? मग उद्याची सकाळ कशी होईल? फुल ऑफ एनर्जी. थँक्यू गॉड की मी आहे, माझा परिवार माझ्या सोबत आहे, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. आणि आजच्या दिवसाला मी माझा कर्तव्य समजणार की पूर्ण आनंदाने आणि याच्याने. बघा, लक्षात घ्या,
उद्या आपण एक टॉपिक बघणार आहे की ऍक्शन कधीच प्रॉब्लेम नसतं. तुमच्या जीवनात ज्या काही घडतात ना, सकाळपासून आपण सिरियल नाही का, त्या एकता कपूरची सिरियल चालू असायची आधी, जेव्हा मी कधीतरी टीव्ही बघायची तेव्हा त्यांच्या सिरियल बघायची. आता तर माझा टीव्हीचा संबंधच नाहीये. तर एकानंतर एक एपिसोडची क्युरिओसिटी असायची आपल्याला. तर जीवनात अशा 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 घटना घडत असतात, पण ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम. आता समजा आता नूतन मॅडम बऱ्याच वेळच्या बोलून राहिल्या आणि त्या बोर झाल्या आता मला ऐकून ऐकून, आणि त्यांनी म्हटलं काय मूर्खासारखं कालपासून चालू केलेलं आहे, आणि मला त्यांनी चुकून गाढव शब्द निघाला त्यांच्याबरोबर. आता ठीक आहे, त्या समोर दिसतात त्या म्हणून चुकून त्यांनी मला गाढव म्हटलं, किंवा मला मनात आपल्यापैकी आता 272 लोक आहे जे बोर झाले ते निघून गेले, काय तेच 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 चालू आहे म्हणून निघून गेले. त्यांना इंटरेस्ट नाही, त्यांनी मला काहीतरी म्हटलं किंवा इथे मेसेज टाईप करून दिला की काय मॅडम डोकं खाऊन राहिले कालपासून. आता लक्षात घ्या ती ऍक्शन तिथे झाली, आणि त्याच्यावर मी म्हंटल अरे माझ्याकडे 11,000 लोकांनी आतापर्यंत ट्रेनिंग घेतलं, थोडस मी जरा माझी एनर्जी हे केली, आणि तुम्ही मला गाढव म्हणणारे कोण आहे? तुम्ही तर कालपासूनच माझ्या सेशनला येऊन राहिले. रिअली ऍक्शन इज द प्रॉब्लेम. तो व्यक्ती बोलला चालला गेला, दॅट वॉज नॉट अ प्रॉब्लेम फॉर मी. जेव्हा समोरच्या एखाद्या व्यक्तीने मला गाढव म्हटलं आणि मी त्याला ऍक्सेप्ट केलं की मला गाढव, मी गाढव आहे, तरच त्या रिॲक्शननी प्रॉब्लेम झाला, असं कसं मला म्हणते. म्हणून आजपासून इथून पुढे लक्षात ठेवायचं, ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम. ती प्रत्येक व्यक्ती त्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेनुसार करणारच आहे. दॅट इज नॉट अवर प्रॉब्लेम. आपला प्रॉब्लेम काय आहे, घडणाऱ्या घटनेला आपण कसं रिॲक्ट होतं त्याच्यानंतर फ्युचर डिसाईड होणार आहे. मग फ्युचर बघायला ज्योतिषाकडे जायची गरज आहे की ऍक्शनवर रिॲक्शन द्यायची गरज आहे? चॉईस तुमची आहे. आजपासनं ऍक्शनवर रिॲक्शन देताना काय करायचंय, थोडा पॉज घ्यायचा आहे. टेक अ स्मॉल पॉज. एक पॉज घ्यायचा आहे. पॉज घेतल्याने काय होतं, पॉज घेण्यासाठी समोरच्याने जर एखादी व्यक्ती बोलला, काही झालं, तर टेक अ पॉज, 10 to 1 बॅक काउंटिंग करा आणि दॅन डिसाइड. स्वतःला वेळ द्या, कारण त्या ऍक्शन मध्ये जी कृती घेतली जाते, याचं उदाहरण तुम्हाला सांगते. 5 मिनिटं जास्ती घेतलं तर चालेल ना? ओके, थँक्यू. का बरं ऍक्शनवर फोकस करायचा नसतो? आमच्या शहरामध्ये घडलेली रिअल स्टोरी मी सांगते. का बरं कुठल्याही ऍक्शनवर कंट्रोल करता आला पाहिजे? पत्नीच्या हातून भाजीमध्ये मीठ कमी पडलं, मीठ टाकायचं विसरली. पती जेवायला बसला, दोन मुलांनी सगळ्यांना ताट वाढले. पती जेवायला बसलेला होता, थोडा पिलेला होता, आणि त्या पत्नीने जेवायला वाढलं, भाजीत मीठ नव्हतं. 15 वर्ष लग्नाला झाले, तुला काय भाजी बनवता येत नाही का? इथून ती सुरुवात झाली. छोटीशी घटना होती, मीठ कमी पडलेलं आपल्या घरांमध्ये नेहमी होत असते, छोटी मोठी घटना. त्या ऍक्शनवर पत्नीने, रोज मी एवढं तुमच्यासाठी राबराब लागते, जे काही 1-2 वाक्य बोलली असेल. पती थोडा पिलेला होता, राग वाढला, वाद वाढला, आणि 2 मिनिटांमध्ये पतीने पत्नीचा गळा पकडला. त्याच्या पुढच्या 2 मिनिटांमध्ये पत्नीचा जीव गेला. त्या 4 मिनिटांमध्ये एक चांगलं 2 मुलं, नवरा बायको असं कुटुंब उद्ध्वस्त झालं. पतीला पश्चाताप झाला, पती जेलमध्ये आहे, पत्नी कायमचे जग सोडून गेली, आणि मुलं अनाथालयात जीवन जगत आहे. एका क्षणाच्या ऍक्शनवर दिलेली चुकीची रिॲक्शन एका कुटुंबाला बर्बाद करते. दुसरं, एका आईने बोन चायना कपचा 300 रुपयाचा 6 पीसवाला कपांचा सेट नवीन घरी आणला होता. 300 रुपयाचा कपांचा सेट नवीन घरी आणला होता, डायनिंगवर ठेवून दिलेला होता. डायनिंगवर ठेवून दिला होता तो कपांचा सेट, आणि शाळेतून मुलगा धावत आला. मुलं छोटे असतात, त्यांना आईला कधी बघावं कधी नाही असं होतं. तो मुलगा धावत तिथून आला, आणि त्याचं लक्षण होतं की आईने नवीन बोनचायनाचा कपाचा सेट आणलेला होता. त्याच्या हातून धक्का लागला, कप खाली पडले. आई तेव्हा भांडे घासत होते, आणि आईच्या हातात सांडशी होती. आईने काहीच बघितलं नाही, तिला फक्त कप फुटण्याचा आवाज आला. तिने हातातली सांडशी मुलाच्या दिशेने भिरकावली. ती सांडशी मुलाच्या डोळ्यात जाऊन बसली, आणि मुलगा कायमचा डोळा गमावला.
विचार करा, ऍक्शनवर जर रिॲक्शन चुकीची झाली तर एखाद्याचं कायमचं आयुष्य गमवावं लागू शकतं. म्हणून घटनांना एक्सेप्ट करा, थोडा पॉज द्या आणि त्याला रिॲक्शन नंतर द्या. तर आज आपण या रिॲक्शनला खरोखर देताना विचार करू, एक संकल्प करू की आपल्या जीवनाच्या आजूबाजू घडणाऱ्या घटना आपण थांबवू शकत नाही, त्या आपल्या हातात नाही आहे, पण त्याचं रिॲक्शन पॉझिटिव्ह द्यायचं की निगेटिव्ह ते निश्चितच आपल्या हातात आहे. आणि आज आपण संकल्प करू की इथून पुढे माझ्या जीवनात ज्या काही ऍक्शन होतात आहे त्याचं रिॲक्शन, त्याचं प्रतिक्रिया ही मी संपूर्ण सकारात्मक आणि पॉझिटिव्ह पद्धतीने देणार आहे. सो थँक्यू व्हेरी मच. आज मला ऐकून घेतलं यासाठी आपला कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. हा क्लास लिटरली सांगते फक्त ऐकून घेण्यासाठी नाही आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये आत्मसात करा. जीवन खूप सुंदर आहे आणि ते जगायची जी कला आहे ती रेकी आपल्याला शिकवते. तर उद्याच्या सेशनमध्ये मी एक सुंदर मेडिटेशन घेणार आहे. आपल्या गतकाळामध्ये जेवढ्याही निगेटिव्हिटी आहे, पास्ट आहे, त्या पास्टला पण उद्या डिलीट करणार आहे. तर उद्या त्या एनर्जीने यायचं आहे की आपण सगळा पास्ट जो भी नकारात्मकता आहे त्याला आपण क्लीन करणार आहे आणि त्या पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या जीवनामध्ये नव्या ऊर्जांनी आत्मसात करणार आहे. उद्याच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आजचं सेशन कसं वाटलं नक्की ग्रुपवर शेअर करा, कारण तुमचं शेअरिंग हे माझ्यासाठी प्रेरणेचा स्रोत आहे. ओके, सो आज इथे एखाद मिनिटात कुणाला शेअरिंग करायचं असेल टोटल ओव्हरऑल आजच्या सेशन बद्दल त्यांनी हँड रेज करा. महेश सर, अनम्यूट करा. मॅम धन्यवाद. मी कालपासून जॉईन केलंय. फार छान वाटतंय. तुमची शिकवण्याची पद्धत पण खूप चांगली आहे आणि आपलंसं करून घेताय आणि शिकवताय. खूप छान वाटतंय. थँक्यू. फक्त व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करता येत नाहीये कारण ग्रुप फुल झालाय, तर प्लीज जरा. सर बॅच 7 ची जर लिंक असेल ना ते जॉईन करा. त्याच्यात थोड्याशा जागा आहेत, एक 70-80 जागा आहेत त्या बॅच ग्रुपवर. तर बॅच 7 जॉईन करा, कारण सध्या आपली जी करंट बॅच आहे ती बॅच 8 आहे, तो ग्रुप फुल आहे. माझ्याकडे बॅच 8 ची लिंक आली आहे मला वाटतं. मला मेसेज करा, मी तुम्हाला बॅच 7 ची लिंक पाठवते, तो ग्रुप जॉईन करा. ठीक आहे, म्हणजे मला आपण नंबर सध्या मेसेज 4 करा. ग्रुपवर लिंक शेअर करतोय कारण करंट बॅच मध्ये. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके, ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. ओके, थँक्यू व्हेरी मच. परत भेटू याच नव्या ऊर्जांसोबत. पण आज सगळ्यांनी नवी लिस्ट तयार करायची आहे और आप उस पे सबसे पहिले क्रमांक पे होने चाहिए. थँक्यू सर. महेश सर इथे नाही, व्हॉट्सअपला मेसेज करा. मी माझा ऑफिसचा नंबर सांगते, 7350246653. परत एकदा रिपीट करत आहे, 7350246653. ओके, थँक्यू व्हेरी मच.